मंडळी, मी तुम्हाला आज नेणार आहे लीलावतीपर्यंत कसं जायचं आणि किती ट्रॉफिकचा सामना करायचा हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग मंडळी या. तर बघा मंडळी, किती भयंकर आणि किती ट्रॉफिक आहे. ह्या सगळ्या ट्रॉफिकचा सामना करावा लागतो मुंबईकरांना. आणि ही आहे खरी मुंबई, ज्याला म्हणतात ना चमचमाती दुनिया. तर ती खरंच ही आहे मुंबई. म्हणजे असं मुंबई हा शब्द खूप लहान वाटतो, पण मुंबई किती मोठी आहे हे अक्षरशः आपल्या डोळ्यांनी बघितल्यावरच कळतं. आणि मुंबई नुसतं मोठी नाही, तर तिथे राहणारे प्रत्येक लोक जे आहेत ना, अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन राहतात. कारण तिथे पाऊल टाकायला जागा नाही, इतकी मुंबईमध्ये गर्दी आणि इतकी पब्लिक आहे. तर हे बघा, मी लागलेले आहे मुंबईच्या हायवेला. आणि इतकी स्पीड असते त्या हायवेला गाडी की बस रे बस. आता मी निघालेली आहे अक्षरशः लीलावती हॉस्पिटल, जिथे सगळे हिरो हिरोईन जे मोठे मोठे लोक आहेत ना, ॲक्टर्स लोक, जे पण बिझनेसमॅन आहेत, ॲक्टर आहेत, ते सर्व त्याच हॉस्पिटलमध्ये स्वतःचा इलाज करून घेतात. तो आहे मुंबईचा सर्वात मोठा लीलावती हॉस्पिटल. आणि हे बघा मुंबईच्या रस्त्याची पूर्ण ट्रॉफिक. मी जशी निघालेली आहे तसं मी हे सगळं शूट केलं. म्हटलं सगळं तुमच्यापर्यंत हे आलं पाहिजे. कारण मुंबई म्हटलं काय शब्द खूप छोटा वाटतं, पण मुंबई अक्षरशः खूप मोठी आहे आणि खूप भयंकर गर्दी असते मुंबईमध्ये. तर हे बघा मंडळी, तुम्हाला मी अक्षर दाखवते. आणि हे जे तुम्हाला दिसतं समोर, हे सगळे हे मॉल टाईप जे दिसतात तुम्हाला, ग्रीन ह्या बिल्डिंगी, हे अक्षरशः ऑफिस आहेत. इथे ऑफिसमध्ये प्रत्येकजण जॉब करतो. खूप शिकलेले असे मुलं असतात ना, एज्युकेटेड, ते ह्या ऑफिसमध्ये जॉब करतात. तर ही सगळी पूर्ण लाईन ऑफिसचीच आहे. आणि खूप स्टँडर्ड आणि मोठे मोठे ऑफिस आहे ते. तिथे पण मुलं पण तसेच शिकलेली स्टँडर्ड असतात. आणि अशी ती एकदम सुंदर अशी म्हणतात ना की मायानगरी, तर ती अशी चमचमाती दुनिया आहे. तर हे बघा माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या कॅमेऱ्यामध्ये जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतलेलं आहे. तर ही बघा, ही पूर्ण लाईन रस्त्याच्या कडेची टोटल ऑफिस लाईन आहे, टोटल. आणि हे सगळे मोठे मोठे ऑफिस आहेत. आणि हे जे दिसतं तुम्हाला बघा, इथे तिरंगाचे 3 कलर दिसतात. इथे मोदी साहेब बसत असतात, म्हणून हा तिरंगाचा 3 कलर दिलेला आहे. तर इथे आपले प्रधानमंत्री जे आहेत मोदी साहेब, ते इथे बसलेले असतात. हे सुद्धा मी लांबूनच शूट केलं, जवळून मला तिथे जाता नाही आलं, कारण ट्रॅफिक इतकी भयंकर होती की बस रे बस, की काय सांगावं. तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. तर अशी आहे मुंबई बघा, एकदम चमचमाती दुनिया आणि गदगदलेली भरलेली दुनिया आहे ही मुंबई. आणि आम्ही राहतो मुंबईला अशा गर्दीमध्ये, तर तुम्ही विचार करा आम्ही कसे राहत असणार. मुंबई म्हटलं की लोकांना असं वाटतं की वाव, आणि खरंच आहे, वाव तर आहेच. मुंबई वाव आहे. इतके रिच आणि इतके मोठे मोठे बिझनेसमॅन इथे राहतात की बस रे बस. मग आम्ही त्या साईडला, ब्रिजवरच आम्ही साईडला गाडी थोडीशी थांबवली, कारण मला थोडंसं पाणी वगैरे बघायचं होतं. आणि गाडीवर बसून अक्षरशः मी कंटाळले होते. तर म्हटलं थोडंसं मला उतरू दे खाली. छोटी स्कूटी होती माझ्याकडे, आणि माझी बहिणीची मुलगी होती सांगते, ते तिला म्हटलं थांब जरा, मला थोडंसं उतरू दे, पाय मोकळा करू दे. तर हे बघा, मी उतरून समोर उभी राहिलेली आहे. आणि काय छान निसर्ग वाटत होतं ते, बाप रे, खूपच छान. मग तिथून आम्ही निघालो. हे बघा, लव मुंबई. आणि इतकं सुंदर आहे ते सर्व, काय सांगू तुम्हाला. म्हणून मी प्रत्येक गोष्ट, छोटी गोष्ट माझ्या कॅमेऱ्यामध्ये घेतलेली आहे, कारण ती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून मी छोट्या गोष्टी एकदम अशा स्कूटीवर जाता मी सगळे रस्ते. आणि मुंबईला बघण्यासारखं हेच आहे, मुंबईला बघण्यासारखं म्हणजे हेच आहे. आणि रस्त्याच्या एकदम हायवेच्या बाजूला ते हे मोठं गार्डन होतं. आणि इतकं सुंदर ते गार्डन, काय सांगावं तुम्हाला, इतकं टिप टॉप आणि इतकं छान ते गार्डन एकदम कोरलेलं होतं की बस रे बस. मग मी त्यालाही मस्त माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलं. तर बघा किती सुंदर आणि मस्त गार्डन आहे. आणि तिथे एक मूर्ती होती, मला असं वाटतं ते योगा करतात ना गुरु महाराज, असंच, मला तर नाव नाही सांगता येणार, पण तिथे एक मूर्ती आहे, दाखवतेच मी तुम्हाला. जवळून ती मूर्तीचं मी एकदम शूट घेतलं. इतकं सुंदर ती मूर्ती ही वाटत होती की बस रे बस. ही बघा इथे समोरच आहे ती काळी ब्लॅक मूर्ती. आणि हे गार्डन इतकं कोरलेलं, इतकं सुंदर गार्डन आहे की असं एकदम बोलतात ना की मन असं प्रसन्न होतं बघून. इतकं सुंदर आहे. आणि एकदम हायवेच्या बाजूला, ते बघा समोरून गाड्या पण जातात.
आणि हे बघा मी इथे मग थांबले जराशी, कारण मला त्या मूर्तीची शूटिंग घ्यायची होती. हे बघा, तर थांबून मी तिला एकदम झूम करून तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, इतकं छान आणि सुंदर ती मूर्ती होती, एकदम अक्षरशः कुठले तरी साधू बाबा नाही का असे बसतात योगा करायला तसे ते, आणि तेच आहेत ते, पण आता मी नाव नाही सांगता येणार मला. पण बघा तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती आहे ती. आणि ते समोरून चाललंय हायवे, त्याच हायवेने मी आले आणि मी आता हे गार्डनची शूटिंग घ्यायची म्हणून मी अशी खाली उतरले. पुन्हा मला त्या हायवेलाच लागायचं आहे. तर बघा मंडळी, अशी आहे ही चमचमाती दुनिया, हिला म्हणतात मायानगरी. तर मायानगरीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या, कारण खूप सुंदर आहे. मुंबई जेवढी मोठी आहे तितकी सुंदर पण आहे आणि तितकी भयंकर सुद्धा आहे. तर हे बघा, आम्हाला इथून आता बाहेर निघायचं आहे आणि समोरच मी तुम्हाला दाखवते एकदम मोठा, जिथे मी चाललेले आहे, लीलावती हॉस्पिटल. तर हे बघा, मी इथे पोचलेले आहे. तर हे बघा आपले जे शहानशाह आहेत ना अमिताभ बच्चन, त्यांचा इलाज इथेच असतो. तेच नाही तर बाकीचे सगळे जेवढेही ॲक्टर आहेत ते सर्व स्वतःचं ट्रीटमेंट इथेच करून घेतात. तर हे बघा, मी थोडंसं खाली उतरलेली आहे स्कूटीवरनं आणि मला समोरून जाऊन मला त्या गेटचं जे आहे ना तिथून मला ते माझ्या कॅमेरामध्ये ते घ्यायचं होतं. मला ते गेटचं नाव, त्याचं लीलावती हॉस्पिटल असं नाव मला ते शूट करायचं होतं. पण शिपाईने मला थांबवलं, बोललं नाही, शूट करणं इथे अलाउड नाही आहे. म्हणून मी बाहेरूनच मग शूट केलं. पुढे मी गेलेच नाही गेटकडे, कारण तिथे असतील काहीतरी रूल असतील त्यांचे. हे बघा, इथे समोर मला जायचं होतं आणि शूट करायचं होतं, पण मला तिथे वॉचमॅनने अलीकडे थांबवलं, बोललं नाही इथे शूट करून देत नाहीत. तर हे बघा, मी तुम्हाला बाहेरून लीलावतीचा परिसर दाखवते. मुंबईचा सर्वात रिच, सर्वात हायफाय आणि सर्वात मोठा हॉस्पिटल आहे हा लीलावती हॉस्पिटल. बिझनेसमॅन, करोडपती, अरबपती सगळे लोक आपला इलाज इथेच करतात. तर हे आहे ते मुंबईचं लीलावती हॉस्पिटल. तर मंडळी, एवढ्या ट्रॅफिकमधून मी इथे आलेली आहे लीलावतीचं शूटिंग घ्यायला, आणि तुम्हाला मी सांगते इतकं सुंदर तो परिसर होता की बस रे बस. मी चारही बाजूनी असं माझ्या स्क्रीनवर, माझ्या मोबाईलमध्ये ते शूट करून घेतलेलं आहे चारही बाजूनी. आणि खरोखर इतका मोठा हॉस्पिटल आहे तो, भयंकर. कारण मी पण आजच तो जवळून बघितलं त्याला. आणि त्याच्या बाजूला जे आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहेत, कितीतरी माळ्याच्या, 60 माळ्याच्या, 50 माळ्याच्या, 70 माळ्याच्या. ओ माय गॉड, नजर थांबत नाही, इतके मोठे मोठे टावर आहेत. आणि ही गाडी बघा, काय गाडी आहे, वाव, काय सुंदर गाडी आहे. आणि ती किती करोडची असेल बघा, तुम्ही सांगा किती करोडची गाडी असेल ती, एकच नंबर गाडी. तर अशा पद्धतीने मी ते लीलावतीचे शूटिंग घेतलं. एवढ्या ट्रॉफिकमधून आता मी निघालेली आहे माउंट मेरी. तर हे बघा, मी माउंट मेरीला पोहोचलेली आहे मंडळी. आणि माउंट मेरीचं मी तुम्हाला फक्त बाहेरचं परिसर दाखवत आहे, कारण माउंट मेरी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर नक्की बघा दुसरा ब्लॉगसुद्धा. आणि कारण मी माउंट मेरी ची शूट घेतलेलं आहे अक्षरशः आतमध्ये जाऊन, चर्चच्या आतमध्ये जाऊन मी माउंट मेरीची शूटिंग घेतलेली आहे. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते, कारण माझं इथे स्टॉप होणार आहे मंडळी. मला फक्त तुम्हाला लीलावती हॉस्पिटल दाखवायचं होतं, आणि लीलावतीच्या थोडंसं जवळच आहे माउंट मेरी. तर म्हणून मी इथून असा टर्न घेतला आणि हेही थोडंफार तुमच्यासमोर मी आणायचा प्रयत्न केला. तर माउंट मेरी तुम्हाला बघायचं असेल तर माझा दुसरा ब्लॉग नक्की बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंटमधून. तर चला तर मग मंडळी, बाय बाय, भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला प्लीज विसरू नका, कारण ट्रॅफिक म्हटलं की बस रे बस. बाय बाय, हॅपी मुंबई.